बोला बोला. मी आता वीटभट्टी परिसरात आहे. बरं इथं नागरिक साचलेले आहे 25 एक. बरं तर त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या 2-3 महिन्यापासून तिथं स्वच्छतेला माणूस जात नाही आहे. कोणत्या ठिकाणी बोलले तुम्ही? वीटभट्टी परिसर. हो, 5 नंबर वार्ड, प्रभाग क्रमांक 5. आणि पाराशरीच्या खेटून एकदम. हो हो म्हणजे जिथं ती वीटभट्टी आहे बघा, एक पहिली लागते ती पहिली वीटभट्टी. हां, आणि तिथं शौचालय आहे बघा स्त्रियांचं. तर ते स्त्रियांचं शौचालयाच्या आजूबाजूला पण झाडांची आहे ना, खूप झाडं वाढलेली आहे. बरं काय होतं साहेब, स्वच्छता होती परंतु फक्त ती रस्त्यांवर होती, वस्त्यांमध्ये नाही होती. तर तुम्ही कधी माणूस पाठवाल, म्हणजे त्या लोकांची तक्रार माझ्याकडे येणार नाही असं. मी आता लगेच त्यांना फोन करतो. नक्की. बरं. आणि म्हणजे आता जरी नाही 2 वाजता तर कंप्लीट आहे. आज नाही, आज सुट्टी असेल. आज सुट्टी असेल, बरोबर. जरी आज नाही झालं तर उद्या मी त्यांना करायला लावतो, नाही तर मग सोमवारी तुम्ही करूनच घे. बरं, ऐका ना, माझी फक्त ह्या झोपडपट्टीचा विषय नाही हा. ज्या पिंपळगावच्या परिसरामध्ये नगर परिषदेमध्ये जेवढ्या पण झोपडपट्ट्या आहेत बरोबर तिथली कंप्लेंट आहे मला की तिथली साफसफाई होत नाही आहे. हां काय होतं, जेवढे नगरसेवक जे निवडून आले ना ते त्यांच्या प्रभागात फक्त तेवढ्या सीमित जागेवरचीच साफसफाई होती. आणि इकडे असं नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पटलं मला. हो कारण हे साहजिक आहे. सगळं आपण स्वच्छता ही सगळीकडे झाली पाहिजे. हो. आणि माझं असं म्हणणं नाही तुम्ही रोज जा. आपल्याकडं कर्मचाऱ्यांची कमतरता आहे हे मला माहिती आहे, गाड्यांची कमतरता आहे हे मला माहिती आहे, परंतु किमान एक दिवस आड तिथली स्वच्छता झाली पाहिजे. जशी उच्चभ्रू वस्त्यांमध्ये रोज गाडी जाते ना. कमतरता गाड्यांची आहे, गाड्यांची कमतरता आहे. गाडी ठीक आहे येत नाही, पण बाकीचं झाडून झोडून तर ते व्यवस्थित गोळा केला पाहिजे, म्हणजे लोक भरून घेतील ना. हो हो, असं. बरं हां. चालेल लावतो नियोजन. आणि तिथं आहे ना खूप परिसरी आहे, म्हणजे झाडं झुडपं जर वाढलेले आहे. आणि खालीच तिकडे आहे ना मातंग समाजाची स्मशानभूमी पण आहे. तर त्या संदर्भात पण जर साफसफाईची काही कारवाई झाली आपल्या माध्यमातून तर बघा. तसं मी निवेदन देतो आपल्या CO साहेबांना, बरोबर देवचक्के मॅडमला. हो हो हां, चालेल सर, चालेल. तेवढं पण करा आठवणीने. हो लगेच मी लगेच. काय होतं, नागरिकांचा रोष आहे तो. नाही तुमचा फोन ठेवला की लगेच त्यांना फोन. ओके ओके ओके, चालेल.